आता आपण पाहू इझिमा एक्सेल इन्स्टॉल कसे करायचे. आता सध्या आपल्या एक्सेलमध्ये इझिमा एक्सेल इन्स्टॉल नाही आहे. इथे होम, इन्सर्ट, पेज लेआउट असे मेनू दिसतात. इथे इझिमा एक्सेलचा मेनू दिसत नाही, म्हणजे इन्स्टॉल नाही आहे. आता आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे. इन्स्टॉल करण्याआधी सगळ्यात प्रथम एक्सेल बंद करायचे. एक्सेल बंद केल्यानंतर इन्स्टॉल करायचे असते. आता याला तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. बघा, इझिमा एक्सेल डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही आपल्या इझिमा एक्सेलच्या ग्रुपमध्ये जा. ग्रुपमध्ये तुम्हाला इथे लिंक पण देतात आपल्या व्हिडिओच्या खाली. ही बघा, गुगल ड्राईव्हची लिंक आहे. ही जर क्लिक केली तर तुम्हाला असा गुगल ड्राईव्हची लिंक प्राप्त होते. यामध्ये तुम्ही इझिमा एक्सेलचं सेटअप डाउनलोड करू शकता. किंवा याच्या खाली एक वेबसाईटची लिंक पण आहे. वेबसाईटच्या लिंकवर क्लिक केलं तर ही वेबसाईट ओपन होईल आणि इथे इझिमा एक्सेल डाउनलोडचा ऑप्शन आहे. इथून डाउनलोड करा किंवा आपल्या ग्रुपवरच सध्या आपलं आत्ता नेमकंच मी एक सेटअप टाकलेला आहे. हा इथे याला डाउनलोड करा. हा सेटअप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला एक झिप फाईल मिळते आपल्या इझिमा एक्सेलची. आता ही झिप ओपन करायची. या झिपला तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. या झिपमध्ये बघा, ही एक इझिमा एक्सेल EXE नावाची फाईल आहे. तिचं साईज जवळपास 2 MBच्या जवळपास आहे. ही फाईल रन करायची. ही फाईल रन केल्यावर जर असा मेसेज आला, विंडोज प्रोटेक्टेड युअर फाईल, तर इथे मोर इन्फोला क्लिक करा. मोर इन्फोला क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली रन एनिवेचा ऑप्शन येईल. याला क्लिक करा आणि तुमचा सेटअप चालू होईल. इथे लायसन ॲग्रीमेंटला ॲक्सेप्ट करा. नेक्स्ट ओके करा. आता तुम्हाला तो विचारेल न्यू ॲक्टिवेशन आहे का रिॲक्टिवेशन आहे. न्यू ॲक्टिवेशन, जर तुम्ही आता पहिल्यांदाच इन्स्टॉल करत असाल तर न्यू ॲक्टिवेशनला क्लिक करायचं. तुम्ही यापूर्वी वापरलेलं असेल आणि एखाद्या वेळेस कॉम्प्युटर फॉर्मॅट केलं असेल तर त्यासाठी रिॲक्टिवेशनचा ऑप्शन असतो. तर तुम्ही न्यू ॲक्टिवेशनला क्लिक करणार. त्यासाठी आहे यस. यस केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागतो. त्यानंतर ओके करा आणि इथे ओके केल्यानंतर तुम्ही इथे तुमचं नाव टाका आणि पुन्हा ओके करा. आता तुम्हाला एक हा हार्डवेअर आय डी तयार होईल तुमच्या कॉम्प्युटरचा. हा प्रत्येकाचा कॉम्प्युटरचा आय डी वेगळा राहील. प्रत्येक वेळेस हा वेगवेगळा आय डी तयार होत असतो. हा आय डी तुम्ही कॉपी करायचा आणि तुमच्या इझिमा एक्सेलच्या जो नंबर दिला आहे तुम्हाला 9404035056, त्यावर हा आय डी सेंड करायचा. आय डी सेंड केल्यानंतर तुम्हाला काही वेळात एक दुसरा ॲक्टिवेशन आय डी मिळेल आणि एक स्क्रीनशॉट पण मिळेल तुमच्या आय डीचा आणि त्याचा हार्डवेअर आय डीचा आणि त्या ॲक्टिवेशनचा. आता तुम्ही काय करायचं, हा जो प्राप्त झालेला आय डी आहे, ॲक्टिवेशन आय डी, हा कॉपी करायचा आणि तुमच्या इझिमा एक्सेलच्या सेटअपमध्ये या इथे ओके करून समोरच्या स्क्रीनला इथे पेस्ट करायचा आणि ओके करा. लगेच तुमचं ॲक्टिवेशन होऊन जाईल. हे बघा, ॲक्टिवेशन सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे आणि तुमच्या डेस्कटॉपवर एक फाईल सेव्ह झाली असा पण मेसेज आलेला आहे आणि तुमची एक्सपायरी डेट दाखवतो तो 19/1/2027, म्हणजे 1 वर्ष बरोबर. त्याला ओके करा आणि इथे फिनिश करा. आता तुम्ही हे बंद करून टाका. हे बघा, डेस्कटॉपवर एक फाईल सेव्ह झालेली आहे इझिमा एक्सेल लायसन्स म्हणून. हिला जर तुम्ही ओपन केले तर इथे तुम्हाला तुमचे लायसन्स डिटेल भेटतात. तुम्हाला तुमचा नेम, मोबाईल नंबर, हार्डवेअर आय डी, तुमच्या PCचा हार्डवेअर आय डी आणि तुमची एक्सपायरी डेट मिळून जाईल. ही फाईल, त्यातला हा हार्डवेअर आय डी जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा तुम्हाला 1 वर्षापर्यंत चांगला ठेवायचा आहे. तुम्ही फाईल सेव्ह करून ठेवा किंवा दुसऱ्या ड्राईव्हवर पेस्ट करून ठेवा किंवा तुमच्या पेन ड्राईव्हवर किंवा ईमेलवर बॅकअप ठेवू शकता. हार्डवेअर आय डी आहे हा तुम्हाला 1 वर्षासाठी कधीही कामात पडणार आहे रिॲक्टिवेशन करण्याच्या वेळेस. म्हणजे जर तुम्ही PC फॉर्मॅट केला तर तुम्हाला हा आय डी टाकून पुन्हा त्याला व्हॅलिडिटी जेवढी बाकी होती तेवढी तुम्ही वापरू शकता. आता बघा, मी हे बंद करतो आणि एक्सेल ओपन करतो. हे बघा, एक्सेल ओपन केल्यानंतर इथे आपल्याला इझिमा एक्सेलचा आयकॉन येऊन गेला होमच्या बाजूला आणि यात आपले सर्व ऑप्शन आहे आता आणि हे तुम्ही सर्व ऑप्शन वापरू शकता. एवढे सिंपल आहे इझिमा एक्सेल इन्स्टॉल करणे. तर तुम्ही आताच्या आता इन्स्टॉल करा आणि वापरणे चालू करा. डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम आला किंवा ॲक्टिवेशन करताना काही प्रॉब्लेम आला तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर 9404034056 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कोणत्याही सपोर्टसाठी.